हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे। गणपती बाप्पाचं आता लवकरच आगमन होणार आहे आणि आता आपण बाप्पाच्या प्रसादाची सिरीजही करणार आहोत। बाप्पाच्या प्रसादामध्ये एक महत्त्वाचा किंवा मानाचा प्रसाद म्हणजेच पंचखाद्य। हे बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि बनवायलाही अगदी सोपं आहे। तर आज आपण बाप्पाचा सर्वात आवडता प्रसाद म्हणजेच पंचखाद्य करणार आहोत। अशाच छान छान आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपण इथे घेतलेला आहे 1 वाटी खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी खडी साखर, 6 ते 7 खारीक, पाव वाटी ड्राय फ्रूट्स आणि 2 चमचे खसखस। सर्वात आधी आपण एका पॅन मध्ये 1 ते 1.5 चमचा साजूक तूप टाकून घेऊया। तूप चांगलं गरम झालं की हा खोबऱ्याचा कीस आपण खमंग असा परतून घेणार आहोत। एकदम मंद आचेवर हा कीस आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। पंचखाद्यामध्ये 5 पदार्थांचा समावेश असतो, म्हणून याला पंचखाद्य असे म्हणतात। शिवाय पंचखाद्याला आयुर्वेदिक असं महत्त्व आहे, कारण हे बलवर्धक आहे आणि लहान मुलांसाठी अतिशय उत्तम आहे। नंतर त्याच पॅन मध्ये हा खजूर आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे। तो फक्त हलका थोडं गरम होईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे। खजूर आता परतून झाला आहे, तो आता आपण काढून घेऊयात। नंतर त्यात ही खसखस आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे। ही खसखस ही आता परतून झाली आहे, ती आता आपण काढून घेणार आहोत। हे खजूर आणि खसखस आता थंड झालं आहे, ते आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत आणि सोबतच खडी साखर ही टाकून थोडं जाडसर हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे आपण जाडसर असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। आता हा खोबऱ्याचा कीस सुद्धा व्यवस्थितपणे असा थंड झाला आहे। त्यात आता आपण हे मिक्सरमधून काढलेलं मिश्रण टाकून घेऊया आणि लगेचच त्यात आपण हे ड्राय फ्रूट्स आणि वेलची पावडर टाकून व्यवस्थितपणे असं मिक्स करून घेणार आहोत। आता सगळे हे 5ही पदार्थ चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आणि मस्त असं पंचखाद्य इथे तयार झालं आहे। बाप्पाचा सर्वात महत्त्वाचा आणि मानाचा प्रसाद इथे तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा।